राळेगाव येथील बेपत्ता मुलींच्या प्रकरणाला आता एक वेगळं आणि नवं वळण लागलेलं आहे। याच प्रकरणामध्ये पुन्हा एकदा दुसरी ऑडिओ क्लिप जी आहे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी पोलिसांना दिलेली आहे। त्या संदर्भाचा माहिती सुद्धा माध्यमांना या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट जो आहे तो या ठिकाणी आलेला। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रफुल्ल चव्हाण आहेत। भाऊ, पुन्हा एक नवीन दुसरी ऑडिओ क्लिप तुम्हाला या ठिकाणी सापडली, पण पोलिसांना सुद्धा दिलेली आहे। काय नेमकं या प्रकरणाचं गांभीर्य आता वाढत चाललेलं आहे, काय सांगाल? पहिली ऑडिओ क्लिप जेव्हा आम्ही पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। त्या मुलीलाही चौकशीसाठी बोलवलं, जिचा आवाज त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे। परंतु असं लक्षात आलंय की ती मुलगी पोलिसांना व्यवस्थित सहकार्य करत नाही। परंतु आता जी ऑडिओ क्लिप आम्ही दुसरी दिली आहे ते याच व्यक्तींचा उल्लेख, ज्या पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा उल्लेख आहे की ते कसे घटना करत होते, कशा मुलींना नेत होते, त्यांचाच उल्लेख याही सुद्धा ऑडिओ क्लिपमध्ये आहे। या ऑडिओमध्ये उज्जैनमध्ये सुद्धा यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता असा सुद्धा उल्लेख आहे। याच ऑडिओ क्लिपमध्ये अहमदाबाद या शहराचा सुद्धा नामोल्लेख आलेला आहे। दुसरं एक की त्या दिवशी मुली असं म्हणत होती, ती मुलगी, की तिच्या मोबाईलमध्ये कुठलाही नंबर नाही, तिच्याजवळ कुठलाही नंबर नाही, तिच्याजवळ फोटो नाही, माहिती नाही। परंतु आता या ऑडिओ क्लिपमध्ये ती मान्य करते आहे की तिच्याजवळ अनेकांचे नंबर, अनेकांचे नावं, अनेकांचे फोटो होते, परंतु पोलिसांच्या चौकशीच्या धाकामुळे तिने ते वेळोवेळी डिलीट केले आहे। कदाचित या सर्व डाटाला जर रिकव्हर केलं तर पोलिसांना योग्य दिशा मिळू शकेल आणि मला असं वाटतं की ज्या पीडित मुली आहे त्या सर्वांना न्याय मिळू शकेल। निश्चित पुन्हा एक नवी ऑडिओ क्लिप जी आहे ती या संपूर्ण प्रकरणातली आता पुढे आलेली आहे आणि त्यामुळे नवं वेगळं वळण जे आहे ते पुन्हा या प्रकरणाला जे आता या ठिकाणी मिळालेलं आहे। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा अशीच मागणी या संपूर्ण संदर्भाने केली जाते। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।